नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहे. ती आहे रामसर सरोवराविषयी. नुकतीच एक अपडेटेड स्वरूपाची माहिती मी तुमच्यासमोर सादर करणार आहोत. नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. पहा, भारतातील आणखीन 2 अशा पाणथळ स्थळांचा समावेश आता रामसर यादीमध्ये झालेला आहे, ज्यामध्ये तसं पाहायला गेलं तर भारत आता रामसर स्थळांच्या संख्येनुसार आशियातील पहिल्या आणि जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण अशी विस्तृत माहिती आपण त्याची पाहणार आहोत. आता सध्या आपण ही माहिती का बघतोय तर साधारणतः जागतिक पर्यावरण दिन 2025च्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच साधारणतः 4 जूनला राजस्थानमधील नवीन 2 पाणथळ जागा आहेत त्यांची अधिकृतपणे रामसर स्थळामध्ये किंवा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे असं घोषित केलेलं आहे. त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय रामसर सरोवरांची किंवा स्थळांची संख्या आता एकूण झालेली आहे 91. किती झाली आता? 91. ही माहिती कोणी दिली तर याबाबतची माहिती पर्यावरण व वनमंत्री, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही पाणथळ असणारी संरचना किंवा स्थळ म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर पाणथळ जागा ही अत्यंत महत्त्वाची ही आपल्या या पृथ्वी तलावरची असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण असणारी परिसंस्था आहे की ज्या परिसंस्थेमध्ये आपल्याला जैवविविधतेची विविधता आपल्याला पाहायला मिळते. पर्यावरण संतुलन राखण्यास या जैवविविधतेला आधार देण्यासाठी या पाणथळ स्थळांचं या पृथ्वी तलावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी अस्तित्वासाठी आवश्यक विविध संस्थात्मक सेवा प्रदान करण्यात यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मोलाची अशी भूमिका आहे. त्यानंतर आपण त्यांच्याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती, त्यांच्या काही तारखेसंदर्भात, त्यांच्या असणारे विविध संस्थापना असेल, त्यांच्या विविध माहिती संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. जागतिक पाणथळ दिन आपण 2 फेब्रुवारीला साजरा करतो, बरोबर. त्यानंतर रामसर जो करार झाला कधी त्याची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971. म्हणूनच हा 2 फेब्रुवारी दिवस आपण जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करतो. आणि तो प्रत्यक्षात करार अंमलात आला कधी? 1975 साली. रामसर या मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंड या ठिकाणी असणारे याचं मुख्यालय म्हणजे जागतिक मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंड या ठिकाणी. 2025 मध्ये नुकतंच सौदी अरेबिया या देशाचा देखील या संपूर्ण आपल्या देशांच्या असणाऱ्या संघटनेमध्ये झाला. 173वा नंबर हा कुणाचा आहे? सौदी अरेबिया. म्हणजे 172 होते, आता 2025 मध्ये समावेश झाला सौदी अरेबियाचा. जगातील एकूण रामसर स्थळांची जर संख्या बघितली तर आहे 2538 इतकी. आणि एकूण जर क्षेत्रफळ बघितलं 2,57,989.648 हेक्टर हे संपूर्ण जगामध्ये एकूण असणाऱ्या रामसर स्थळांचं एकूण क्षेत्रफळ आहे. पुढं आता हे झालं जगाचं. आता भारतातल्याच रामसर स्थळांविषयी माहिती अभ्यासूयात. भारताचा समावेश 1 फेब्रुवारी 1982 मध्ये या संघटनेमध्ये झाला किंवा त्या यादीमध्ये झाला. एकूण भारतीय रामसर आता सांगितलं, मगाशीच माहिती बघितली आपण, 51 इतकी झालेली आहे. एकूण जर क्षेत्र बघितलं तर 1,35,951 हेक्टर. आणि पहिलं भारतीय रामसर स्थळ हे आपल्या भारतातलं म्हटलं जातं चिल्का सरोवर जे ओडिसा मध्ये आहे. 1981 मध्ये त्याचा समावेश झालेला आहे, बरोबर. त्यानंतर राजस्थान मधलं जर पहिलं बघितलं तर केवलादेवी राष्ट्रीय उद्यान 1981. ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या दृष्टिकोनातून. पुढे भारतातील जी काही प्रमुख राज्यातील रामस्थळ आहेत त्यांची संख्या बघूयात. तामिळनाडूमध्ये एकूण 20 रामसर स्थळे आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 10 रामसर स्थळे आहेत. ओडिसा या राज्यामध्ये 6 रामसर स्थळे आहेत आणि पंजाब या राज्यामध्ये 6 रामसर स्थळे आहेत. पुढे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या काही रामसर स्थळांविषयीची माहिती आपण बघतोय.
नांदूर मधेश्वर पक्षी अभयारण्य, ज्याला 2019 मध्ये त्याला मान्यता मिळाली, 1437 हेक्टर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेलं. त्यानंतर लोणार सरोवर आपल्याला माहिती आहे बुलढाण्याजवळचं, 2020 साली त्याला रामसर स्थळामध्ये यादीमध्ये समावेश केला, 427 हेक्टर. आणि ठाणे खाडी 2022 मध्ये ज्याचा समावेश केला रामसर स्थळामध्ये, 6521.8 हेक्टर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. पुढं जर सर्वात लहान रामसर स्थळांची जर आपल्या भारतामधली जर यादी पाहिली तर सर्वात लहान रेणुका तलाव हिमाचल प्रदेशातली फक्त 0.2 किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. वेंबतूर वेटलँड तामिळनाडू 0.2 किमी क्षेत्रफळ आहे. वेदलांग बीएस तामिळनाडू 0.4 किमी क्षेत्रफळ आहे. आणि नंदा तलाव गोवा 0.42 किमी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. पुढं आता जी काही यादी आपल्याला जी मिळते 2 रामसर स्थळांविषयी जी राजस्थानमध्ये असणाऱ्यांची समावेश झाले त्यांची नावं बघून घेऊयात. मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स 19 हे रामस्थळ हे मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स हे 90व रामसर स्थळ याच्यामध्ये समावेश झालेला आहे. क्षेत्रफळ आहे त्याचं 463.4 हेक्टर. कधीच नुकतं 4 जून 2025 मध्ये या रामसर स्थळाचा समावेश त्या यादीमध्ये झालेला आहे. ठिकाण बघा कुठे, मेनार व खेरोडा गाव, वल्लभनगर तालुका, उदयपूर, राजस्थान जवळ असणारं. विशेषतः 3 तलाव त्यामध्ये ब्रह्म, दान आणि खेरोडा या 3 तलावातलं एकत्रित होऊन हे रामसर सरोवर तयार झालेलं आहे. त्यातील शेतीचे क्षेत्र सुद्धा आहे. जैवविविधता बघता 110 पान पक्षी त्यामध्ये आढळतील. त्यामध्ये 67 स्थलांतरित पक्षी, आपल्याला माहिती आहे बरेचसे स्थलांतरित पक्षी या रामसर स्थळावरती येत असतात. त्यातले 67 स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होतो. महत्वाच्या पक्ष्यामध्ये पांढरे डोंगी गिधाड असेल, लांब डोंगरी गिधाड असेल. आणि वनस्पतींमध्ये बघतो आपण आंब्याची झाडे, त्याला मॅग्निफेरा इंडिका, 70हून अधिक वनस्पती प्रजाती आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि सस्तन प्राणी यामध्ये भारतीय उडत्या कोल्ह्याची मोठी वसाहत देखील आहे. ही झाली 91 क्रमांकाचं मेनार वेटलँड हे रामसर स्थळ. आणि 91 आहे क्रिचन वेस्टलँड साइट, याचं क्षेत्रफळ आहे 54.2 हेक्टर. बरोबर. ठिकाण आहे जोधपूर व फिलोदी जिल्हा राजस्थान. विशेषतः थरचं जे आपलं वाळवंट आहे, त्यानंतर रात्री नदी व विजय सागर तलाव यांच्यामध्ये स्थित असणार आहे रामसर सरोवर. जैवविविधता 150हून अधिक पक्षी प्रजाती इथे निवासात आहेत. आणि विशेष पक्षी स्थलांतरित डेमोइसेल क्रेन हा एक पक्षी जो स्थलांतरित विशेष पक्ष्यांमध्ये त्याचा समावेश होतो. पुढे जर भारताविषयी जर माहिती बघितली तर जगात भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा रामसर स्थळ यादीमध्ये. सर्वात जास्त रामसर स्थळे जे आहेत ते युनायटेड किंगडम किती आहेत, 176 रामसर स्थळ आहेत प्रथम क्रमांक. 2 नंबर मेक्सिको 144 स्थळ आहेत. आणि भारतामध्ये एकूण आता जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाला जातो, 91 रामसर स्थळ आहेत. पुढं क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर भारतातलं सर्वात मोठं जर रामसर स्थळ बघितलं तर सुंदरबन साहजिकच आहे. आपलं सुंदरबन प्रांत जे पश्चिम बंगालमध्ये आहे ते 4230 किमी क्षेत्रफळाचं. कावेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू या नजीकचं 1513 किमी क्षेत्रफळ असणारं. त्यानंतर वेदनार कोल वेटलँड केरळचं 1512.5 किमी क्षेत्रफळ असणारं. आणि चिल्का सरोवर ओडिसा 1165 किमी. हे आहेत भारतातील प्रमुख आकाराने मोठे असणारे रामसर स्थळ. पुढं त्या संदर्भात वन्यजीव कायदा जो आहे की यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीचा जो भारतातील पाणथळ स्थळांच्या जो कायदा आहे भारतीय वन कायदा कधीचा 1927चा आणि वन संवर्धन कायदा 1980चा आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या 3 महत्वपूर्ण कायद्यांद्वारे या रामसर पाणथळ सरोवरांचं संरक्षण किंवा संवर्धन केलं जातं. हा एक महत्वपूर्ण कायदा देखील या संदर्भात आहे. यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा चॅनल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा सबस्क्राईब जरूर करा. इतर महत्वपूर्ण अपडेट्स किंवा जी आवश्यक असणारी माहिती नक्की ज्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि लाभदायक ठरेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट तुम्हाला याच्यावरती मिळून जाईल. यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच जॉईन व्हा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी. तुर्तास तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.